आपण बघत आहात AKP न्यूज मराठी। आपला आवाज आपली ताकद। सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा। AKP न्यूज मराठी। नाशिक ग्रामीणच्या येवला पोलीस ठाणे हद्दीतील अंदरसूल या गावातील कहार वस्तीच्या पाठीमागे गांजाच्या मोठ्या प्रमाणात आयात झालेली आहे अशी गोपनीय माहिती मिळताच नाशिक ग्रामीण गुन्हे शोध पथकाच्या पोलीस अंमलदारांनी त्वरित परिसरात सापळा रचत 4 लाख रुपये किमतीचे 20 किलो गांजा हस्तगत केला। तसेच किशोर कल्याण लकारे वय 27 राहणार अंदरसूल तालुका येवला जिल्हा नाशिक यास जेरबंद केले। तर त्याचे साथीदार सुनील रघुनाथ कचरे व गणेश सुनील कचरे हे मात्र फरार झाले। याबाबत पत्रकार परिषदेत नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील यांनी अधिक माहिती दिली। येवला तालुका पोलीसच्या हद्दीमध्ये अंदरसूल या भागामध्ये एक बातमीदाराची माहिती मिळाल्यानंतर त्या ठिकाणचे प्रभारी अधिकारी आणि त्यांचा संपूर्ण स्टाफ SDPO यांनी सापळा रचून त्या ठिकाणी कारवाई केलेली आहे। त्यामध्ये 20 किलो गांजा पकडण्यामध्ये यश मिळालेलं आहे। त्यामध्ये 3 आरोपी निष्पन्न केलेले आहेत। या 3 आरोपीकडून साधारणतः 4 लाख रुपयाचा गांजा त्यांनी निष्पन्न केलेला आहे, जप्त केलेला आहे। या बाबतीमधला तो गांजा कुठून आणला गेला आणि त्या बाबतीमध्ये कुठे डिस्ट्रीब्यूट करणार होते याबाबत तपास हा सध्या येवला तालुका या ठिकाणी सुरू आहे। AKP न्यूजसाठी क्राईम रिपोर्टर फिरोज पठाण, नाशिक।